आज सकाळी सकाळीच आम्ही सगळेजण शेतामध्ये आलो होतो. आता काही नारळ मोठे झाले होते ना, तर माझा भाऊ तो नारळ तोडत होता. आता ही नारळाची जात ना बुटकी आहे, तर याला फळं खूप लागतात आणि लवकर मोठे होतात. आणि नारळाचं पाणी ना 1-1.5 ग्लास एवढं पाणी याच्यामध्ये निघतं. तर त्याच्यानंतर आम्ही सर्वजण मिळून आंब्याच्या झाडाखाली आंबे खाण्यासाठी चाललो होतो. ऊन खूप होतं, घरात अजिबात बसवत नव्हतं, का तर हवा पण येत नव्हती. त्याच्यामुळे आम्ही झाडाखाली बसून आंबे खाणार होतो निवांत. चकुली आणि गौरी मात्र गोठ्यामध्ये निवांत अशा चरत बसल्या होत्या. प्रचंड ऊन पडलं होतं, जनावरांनाही ऊन न सोसण्यासारखं होतं. तर इथे ना आम्ही कोंबड्यांना बघत होतो. तर कोंबड्यांना मस्त अशा झाडाखाली जिथे ड्रीप चालू होता ना तिथे बसल्या होत्या. तसंच सावली शोधत शोधत आम्ही पुढे चाललो होतो. याचं मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं. हा झाडांच्या मध्ये लपाछपी खेळत होता. आम्ही मात्र जास्त काही लांब गेलो नाही. जवळच फणसाच्या झाडाखालीच आम्हाला खूप भरपूर मोठी सावली भेटली. मग आम्ही तिथेच थांबलो. तर बघा किती छान सावली पडली. तर काजूच्या झाडांना ना खूप छान असे काजू आले होते. 2-3 काजू घरी तोडून पप्पांनी आणून दाखवले होते आम्हाला, पण झाडावरती सुद्धा थोडेफार ठेवले होते त्यांनी. मस्त असं झाडाखाली बसून छान अशा आंब्यांचा स्वाद घ्यायला खूप छान वाटत होतं तिथे. आम्ही सगळेजण आंबे खाण्यात दंग होतो. मल्हारला मात्र तिथे झाडावरती चढायचं होतं. त्याला तिथे आवळ्याच्या झाडावरती चढायचं होतं. त्याला भरपूर फांद्या आल्या होत्या. तर भावानी ना त्याला आंब्याच्या झाडावरती बसवलं सुद्धा. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.